पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर. पंचगंगा 41 फुटांवर. शिरोळमधील 3 बंधारे पाण्याखाली. कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. राजापूर बंधाऱ्यातून 28,000 क्युसेकनं कर्नाटकात विसर्ग सुरू. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी पंचगंगा नदीची पातळी तब्बल 41 फुटांवर पोहोचली असून यामुळे शिरोळ तालुक्यातील 3 प्रमुख बंधारे पाण्याखाली गेलेत. राजापूर बंधाऱ्यावरून सध्या 28,125 क्युसेक वेगानं कर्नाटक राज्यात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. सध्या या बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्यानं ती तिथंच तुंबली आहे. नदीची पाणी पातळी आणखी वाढल्यास हा जलपर्णीचा विळखा प्रवाहाबरोबर पुढे वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जाते. कृष्णा नदीची पातळी सध्या 14 फुटांवर पोहोचली असून विविध ठिकाणची पातळी नोंदवण्यात आली आहे. कराड 14 फूट 8 इंच, राजाराम बंधारा 11 फूट 10 इंच, ताकारी 11 फूट 2 इंच, भिलवडी 9 फूट, आर्यवीन पूल 6 फूट तर बहे 4 फूट. नदीकाठच्या सर्वच भागात पाणी पातळी सातत्यानं वाढत असल्यानं पाटबंधारे विभाग परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे. कोयना 18.19 टीएमसी विसर्ग अद्याप सुरू नाहीये. वारणा 12.50 टीएमसी पाणीसाठा, 100 क्युसेक विसर्ग सुरू. आलमट्टी 20.689 टीएमसी पाणीसाठा, 822 क्युसेक विसर्ग सुरू. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.